विश करा. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता आम्ही निघालो आहे एका खूप स्पेशल ठिकाणी, जिथे आम्ही जाण्यासाठी ऑलमोस्ट 2 महिन्यांपासून तयारी करतो आहे, पण पॉसिबल होत नव्हतं. आणि आज एकदा जाऊन पण आलो, पण भयंकर ट्रॅफिक होती. त्या दिवशी त्या हॉटेलला खूप गर्दी होती. फायनली आम्ही डिसाईड केलं. मागच्या 3-4 महिन्यापासून आम्ही कुठेच गेलो नाही आहे आणि ह्या ठिकाणी जाण्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. सो आज फायनली आम्ही निघालो आहे. संध्याकाळचे 6:15 वाजता आहेत आणि ती जी प्लेस आहे ती प्रॉपर 6 वाजता संध्याकाळी म्हणजे ओपन होते. सो आता निघालो आहे, पोहोचू एक 15-20 मिनटात. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो सॅटर्डे संडे ह्या पूर्ण एरियामध्ये इतकी गर्दी असते. पहिली गोष्ट म्हणजे कात्रज लेकसाठी गर्दी असते आणि दुसरी म्हणजे कात्रज झूसाठी पण खूप गर्दी असते. प्रचंड सॅटर्डे संडे खूप ट्रॅफिक असते. हा इथे दाखवू शकते मी हे ट्रॅक, जॉगिंग ट्रॅकवरती. तर दिसेल की नाही काय माहिती नाही, पण खूप गर्दी असते. पण खूप लाईव्हली वाटतं आणि खूप छान वाटतं, कारण इकडे हिरवळ पण खूप आहेत आणि मस्त आहे. सो छान वाटतं. आणि त्यात आता दिवाळीची सगळी गडबड चालली आहे ना, ते एकदम भारी वाटतं. आता आम्ही निघालोय ऑन द वे. तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे मी, कारण आम्ही ऑलरेडी खूप वेळा प्लॅन करून आमच्या गोष्टी प्लॅन नाही झाल्या आहेत आणि खूप दिवसांपासून असं कुठे बाहेर आउटिंग नाही केलं आहे. सो एक छोटंसंच असेल आमचं आउटिंग, पण बघूया. सो आता आम्ही निघालोय कात्रज घाटातून. आमच्या इथून अगदी हार्डली म्हणजे 15-20 मिनिटाचंच डिस्टन्स आहे आणि कात्रज घाटातून जाताना एकदम सोयीचं वाटतं, कारण खूप काही ट्रॅफिक नसते. तेच जर आपण टनलकडनं गेलो ना, कात्रज टनलकडनं, तर मग जास्त ट्रॅफिक लागते आणि खूप फिरून जावं लागतं. सो हा रस्ता भारी पण आहे खूप, एकदम असं हिरवळ जंगलवाला रस्ता आहे. थोडा आहे म्हणजे टर्न्स आहेत, पण मग काय नाही एवढं काय वाटत. सो हे इथं फायनली आम्ही इथे आलोय. हे आहे एअरडाईन रेस्टॉरंट, ब्राउनस्टोन एअरडाईन रेस्टॉरंट. तर पुण्यातलं फर्स्ट असं रेस्टॉरंट आहे की जिथे ओरिजिनल एअर इंडियाचं जे प्लेन आहे त्याच्यामध्ये रेस्टॉरंट त्यांनी उभारलं आहे आणि पूर्ण थीम वगैरे सगळे तशाच आहे. आता आपण आज जाऊया, सगळं काही एक्सप्लोर करूया आणि तसं मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. सो खेड शिवापूर रोड जो हायवे सातारा कोल्हापूर साईडकडे जातो, त्या रोडलाच अगदी जगदमच्या समोरच आहे हे. आणि आता आपण जाऊया मध्ये. ओरिजिनल आहे. काय करायचं आता? बोर्डिंग पास घ्यायचं. इथून बोर्डिंग पास घ्यायचं आणि मग ते पैसे नंतर डिडक्ट होणार. तर मग इथून असा बोर्डिंग पास आपण कलेक्ट करायचा आहे आणि तो बोर्डिंग पास घेतल्यानंतर तो जो आपलं टोटल बिल असेल त्या बिलमधून तो मायनस होईल, असं आहे. वेलकम टू ब्राउनस्टोन एअरलाईन. एअरपोर्टवरती जसं काही सिस्टीम असते सेम त्यांनी इथे उभारली आहे, म्हणजे थीम रेस्टॉरंट आहे. सो चला, इथून आपल्याला एंट्री करायची आहे. किती सुंदर ॲस्थेटिक वाटतंय. वाव, भेटलं का? सो आमचा एअर इंडिया सोबतचा एक्सपिरियन्स ऑलरेडी खूप सुंदर आहे. 16,000चा एक्सपिरियन्स आहे आमचा एअर इंडिया सोबत. आपल्याला बोर्डिंग पास मिळालेला आहे. फ्लाईट नेम, लेट्स सेलिब्रेट द फूड. 7 PM बोर्डिंग टायमिंग आहे. सो लेट्स गो. फुल फेस्टिव्ह वाइब आहे. वाव, ह्या बीज आहेत ना, फ्लाय करतायत, दिसतंय का? बटरफ्लाईज पण. वाव, फुल फेस्टिवल वाइब्स येतंय. वाव, किती सुंदर वाटतंय. मला खूप आवडतंय. फुल फेस्टिवल वाइब्स आहे. चला ना आपण एक्सप्लोर करूया. खूप छान आहे.
ॲक्च्युली ना दिवसापेक्षा रात्री आलेलं बेटर आहे, कारण आम्ही दिवसा येणार होतो. दिवसापेक्षा रात्रीचं बेटर आहे, कारण मग हे असे मस्त मस्त सीन्स एक्सप्लोर करता येतील. हे वालं छान. ज्यासाठी आपण इथपर्यंत आलो आहे एवढं सुंदर ठिकाणी, विच इज धिस एअर इंडियाचं हे एअरप्लेन ओरिजिनल आहे. सो मध्ये गेल्यानंतर कदाचित अजून आपल्याला डिटेलमध्ये समजेल. आणि हे आहे तर ऐका ना, तर जस्ट मी आत्ता जे बोलली की आमचं एअर इंडियासोबत एक खूप घनिष्ठ नातं आहे, जे आम्ही लिगसी आमची कदाचित ह्या व्यक्तीने माझे 16,000 रुपये बुडवले होते. एअर इंडियाचं जे तिकीट आहे माझं 16,000ला चंदन लावलं होतं ह्या व्यक्तीने. माझ्या खिशातून जेव्हा ते 16,000 जात होते तेव्हा ते दुःख फक्त मला माहिती होतं. आणि इट्स ओके, ती नेहमीची आमची जर्नी कायम लक्षात राहील. आणि एअर इंडियाचीच फ्लाईट होती ती. सो चल आता किती वाजले? 7 वाजता बोर्डिंग आहे. चल 7ला 5 कमी आहे. इथून एंट्री आहे, असं जायचं आणि मग इथून आपण एरोप्लेनमध्ये घुसू. मला हे खूप आवडलं, एकदम लाईव्हली वाटतं येते. काय मस्त आहे, एकदम छान वाटतं आहे. इथे असे छोटे मुलं राहिले की त्यांचा फोटोशूट करायला मस्त. चला कुठून जायचं आहे? छोट्या मुलांसाठीच खऱ्या ह्या गोष्टी छान असतात एक्सप्लोअर करण्यासाठी. इथे झोका वगैरे पण वेटिंग वगैरे असेल, वेटिंग करू शकता लहान मुलांसाठी. इथे असं थोडं पॉन्ड टाईप बनवलं आहे. चला आता आपण हा ब्रिज क्रॉस करूया. येस, गजराज. आणि ना असं म्हणजे ज्याला माहिती असेल त्यालाच, पण असं बघितल्यानंतर बिलकुल वाटत नाही की हे आर्टिफिशियल आहे. बघा ना, एकदम ओरिजिनल वाटतं. लांबून तर खरोखर ओरिजिनल वाटतंय. इकडे आहे लहान मुलांना खेळण्यासाठी, मोठे पण खेळत आहेत. कुठून जायचं आपल्याला? इथून वरतून जायचं आहे ना? हां, वरतूनच जायचं आहे बघा तिथून. तो तसं ते प्रॉपर, मग तो एअर इंडियाचा मेन गेटच आहे ना, त्याच्यामुळे त्यांनी तसं ते वरतून बनवलं आहे. विंडोजमध्ये प्रॉपर डायनिंग आहे. ते आपण निघूया. इकडे माझ्या मते स्टाफची मीटिंग चालली वाटतं. ते बघितलं का? खतरनाक झापताय स्टाफला. चलो. नाही ॲप्रिशिएट केलं, टाळ्या वाजवत आहे. झाली मीटिंग कंप्लीट. वे टू एअर टाईम, डिपास्चर टाईम. चला आता इकडनं आपण जाऊ. चला आता फायनली आपण आपली सेकंड नाही थर्ड ऑफिशियल एअर इंडियाची फ्लाईटमध्ये जाणार आहे. फ्लाय नाही होणार ती, फक्त फ्लाईटमध्ये जाऊ. इकॉनॉमीमधून डायरेक्ट फर्स्ट क्लासमध्ये आज बसणार आहे आपण. खूप छान वाटतं हे लहान मुलांना खेळण्यासाठी. आणि हा आहे तो मेन हायवे, त्याच्या अगदीच हायवेला लागूनच आहे, जगदमच्या समोर. मध्ये एअर होस्टेस वगैरे पण असतील ना. अरे दे आर वेटिंग फॉर अस. हॅलो. इट्स टाइम टू एंटर. इथं येण्यासाठी ह्या व्यक्तीने इतकं डोकं खाल्लंय म्हणजे मी माझं असं होतं की ठीक आहे काय हरकत नाही जाऊन, पण जायचं आणि ह्यांच्याकडेच मला नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायला हे जे हा एरिया आहे तो जो आपला एअरप्लेनचा कॉकपिट असतो ना तो आहे. तिथे पण आपल्याला जाऊ शकतो, म्हणजे आपण जाऊ शकतो तिथे. ओके नाही गिरता नहीं है, पैसे भरे.
आणि त्यांनी काय केलंय माहिती का, हे जे वरची ना, वरती आपण जिथे हे जे आहे ना, इथे आपलं केबिन लगेज असतं ना, केबिन लगेज त्यांनी ते कटलरीसाठी ठेवण्यासाठी केलंय. स्टार्टर आपला मसाला पापड आलाय. सो आता इथं आपण कॉकपिट मध्ये एंटर होतोय. वा, म्हणजे ऍक्च्युअल जे पायलट बसतात ते हेड पायलट. बटन जो दिख रहा है वो नहीं दबाना था. अरे ये नहीं. हे बघा, हे गिअर्स आहेत. स्पीड चेंज होतं त्याच्यामध्ये. तुम्हाला असं वाटतंय का ते चालू होऊन जाईल आणि उडायला लागून जाईल? तुम्हाला आठवतं का ते मलेशियन एअरलाईन होती ती मलेशियन, ती काय बोललेली ती स्टार्ट झाली आणि तिच्या आय डोंट नो काय स्टोरी आहे, तर ती मधूनच तिने ट्रॅक चेंज करून ती गायब होऊन गेली. हा प्रॉपर कॉकपिट आहे. इकडे हँडवॉश साठी सेक्शन दिलंय आणि हे प्रॉपर डायनिंग झालं. सो फायनली एअर इंडियाच्या एअरप्लेनमध्ये मस्त डिनर डेट झाली आमची. रिस्की बरं काय पाहिजे. जर रिव्ह्यू द्यायचा ठरला तर छान आहे, म्हणजे एक्सपिरियन्स करण्यासाठी चांगलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय थिंक हैदराबाद की कुठलं तरी एक एअरलाईन आहे जिथे कॉकपिटचे सुद्धा चार्जेस आहेत. आय गेस 200 रुपये की काहीतरी चार्जेस आहेत. पण इथं जे कॉकपिट आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. सो तिथे पण छान 5-10 मिनटं गर्दी नसेल तर बऱ्याच वेळ तुम्हाला तिथे मस्त फोटो सेशन करता येतं, एन्जॉय करता येतं. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतेच. पण छान होतं, जेवण पण मस्त होतं. सो आता मी इथून एक्झिट घेतली आहे आणि निघतो. सो अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी एअरलाईनला एन्जॉय केलेलं आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. वन टाईम छान आहे एक्सपिरियन्स. त्यानंतर जेवण म्हणाल तर चांगलं होतं. एक साधारण 8 आउट ऑफ 10 म्हणू शकतो. जेवण छान होतं. स्टार्टर्स वगैरे पण चांगलं होतं. त्यानंतर थोडं नॉर्मल एक्सपेन्सिव्ह आहे, बट ठीक आहे, म्हणजे वन टाईम एक्सपिरियन्ससाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर बाकी तुम्हाला कसं वाटलं? भारी होतं, पण ते स्वस्त आहे. मला वाटलं खूप महाग असेल. पहिले बोर्डिंग पासचे काहीतरी 500 रुपये घेतले ना. नाही, ऍक्च्युली त्यांचं कसं माहितीये का की पर पर्सन 250 रुपये घेत आहेत ते बोर्डिंग पास मध्ये. आणि मग म्हणजे आता सपोज 2 जण आहेत तर त्याचे 500 रुपये झाले. आणि तुमचं जे टोटल बिल होईल ना त्या जेवणाचं त्याच्यात 500 रुपये मायनस करतात. हा, जेवणाच्या याच्यातून 500 रुपये मायनस होते, म्हणजे विच इज अ गुड थिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मी आधी पण बोलली आहे गेस की हैदराबादकडे की कुठेतरी अजून मी बघितलेलं, तिथली जी एअरलाईन आहे ना तिथे पण ओरिजिनलच एअरप्लेन आहे. तर तिथे कॉकपिटचे पण 100 की 200 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला जर कॉकपिटमध्ये जायचं असेल तर 100 रुपये चार्जेस आहेत ॲडिशनल. सो इथं तसं काही नव्हतं. तुम्ही कॉकपिटमध्ये जाऊन पण मस्त फोटो वगैरे काढू शकता. प्लस जो ॲम्बियन्स त्याने म्हणजे ते जिथलं वाईब क्रिएट केलं तो पण खूप सुंदर आहे, छान आहे. वन टाईम एक्सपिरियन्स चांगला आहे. आणि फॅमिली सोबत याल तर अजून छान वाटेल. म्हणजे मुलं वगैरे आहेत किंवा सगळेजण आहेत तर फॅमिली एन्जॉय करू शकता. पण जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल आणि
असं वन टाइम एक्सपिरियन्ससाठी तुम्ही बघत असाल तर मग नक्कीच ब्राऊनस्टोन एअरलाईनमध्ये तुम्ही एकदा व्हिजिट करा, जे आहे खेड शिवापूर रोडवरती. गुगलवरती टाकलं तर इझिली भेटून जाईल. दॅट्स इट. सो असं होतं आमचं एक छोटीशी डिनर डेट जी खूप दिवसांपासून पेंडिंग होती, फायनली कम्प्लीट झाली. आणि येस, तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.